साध्या माणसांची साधी गोष्ट बरोबर. ही मांडणं खूप अवघड आहे आणि ते या चित्रपटाचं बलस्थान आहे. मैत्री सगळ्यात जास्त महत्त्वाची मला वाटतं. कारण मैत्रीमध्ये अपेक्षांची दडपणं नसतात बरोबर. किंवा आपल्याला चुकीचा वाव असतो. पहिल्यांदी स्क्रिप्ट लिहिली गेली तेव्हा त्या कॅरेक्टरची नावं सुद्धा सुबोध आणि तेजश्री अशीच होती. हां. सो फ्रॉम डे वन या दोघांचाच विचार मी सदैव म्हणजे ह्या सिनेमासाठी केला होता. कदाचित पुढच्या अजून 20 वर्षानंतर आणि आता इतक्या सगळ्या गोष्टी वेगाने बदलत आहेत की कदाचित पुढच्या 5-10 वर्षानंतर पुन्हा वेगळा विचार काहीतरी करायला लागतील. ती एक आणि एक फॅशन असते जी काही काळानंतर फिरून परत येते. आता मी नसण्याचीच त्यांना जास्त सवय आहे. हां. मी असेल तर त्यांना असं वाटतं की घरात खूप गर्दी झाली आहे, की हा एक नवीन माणूस कोण आलाय. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. वर्ष संपत आलं आहे. 1 आठवड्यामध्ये वर्ष संपणारच आहे. पण हे वर्ष संपता एक गोड पद्धतीने वर्ष संपणार आहे. निमित्त आहे तदैव लग्नम. 20 तारखेला चित्रपट आपला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटातील गोड कलाकार आणि कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत सुबोध सर आहेत, तेजश्री आहे आणि एका साईडला बसलेले आणि असे दिग्दर्शक सर आहेत. दादा, तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल मला. लग्नव्यवस्था, मैत्री, प्रेम याच्यावर तुम्ही खूप सारे चित्रपट याआधीसुद्धा केले आहेत. प्रेमावर केले, त्याच्यानंतर लग्नव्यवस्था असेल किंवा मैत्रीवर वगैरे खूप सारे चित्रपट केलेच आहेत. सुबोध भावे या कलाकारापेक्षा सुबोध भावे या सामान्य व्यक्तीला एका ऑडियन्सला तदैव लग्नम चित्रपट का करावासा वाटला आणि का त्याच्यासाठी ही स्टोरी त्याच्या खूप जवळची आहे? प्रत्येक सिनेमाची गोष्टच असते तुझ्या जवळची, कारण तो तू अत्यंत मनापासून करत असतोस. आत्ताच्या काळामध्ये खूप ॲक्शन ओरिएंटेड किंवा असे चित्रपट आजूबाजूला असताना त्याच्यामध्ये एक अत्यंत साधी गोष्ट, साध्या माणसांची साधी गोष्ट बरोबर. ही मांडणं खूप अवघड आहे आणि ते या चित्रपटाचं बलस्थान आहे. खूप पूर्वीच्या काळी ऋषिकेश मुखर्जी वगैरे या दिग्गज कलाकारांनी अनेक उत्तम सिनेमे आपल्या वाट्याला आणले आणि त्याची कुठेतरी ओळख सांगणारा, त्याच्याशी नाळ जोडणारा असा चित्रपट आहे. मला असं वाटतं की या चित्रपटाची एक लय आहे जी एका दिवसाची गोष्ट आहे आणि त्या 2 व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्या चित्रपटामध्ये आपण कधी गुंतत जातो आपल्याला कळत नाही आणि बाहेर पडताना एक छान चित्रपट बघितल्याचं फिलिंग आपल्याला येतं. मला तेजस्वी तुला विचारायला आवडेल, प्रेम, लग्नव्यवस्था, मैत्री ह्याच्यावर खरंच तू दरवेळेला खूप चांगल्या पद्धतीने स्पॉन्टेनियसली उत्तर देत असतेस. तुझ्यासाठी मैत्री महत्त्वाची, प्रेम महत्त्वाचं की या सगळ्यानंतर जो लग्न व्यवस्था किंवा एक लग्न समारंभाचा सोहळा असतो ते महत्त्वाचा? मैत्री सगळ्यात जास्त महत्त्वाची मला वाटतं. कारण मैत्रीमध्ये अपेक्षांची दडपणं नसतात बरोबर. किंवा आपल्याला चुकीचा वाव असतो. प्रेमामध्ये पडल्यानंतर आपलं गृहीत धरणं सुरू होतं आणि कुठेतरी आपल्यामध्ये एकमेकांना दुखावण्याची क्षमता पण जास्त प्रमाणात येते. मित्राला आपण खांद्याला टाकून "चल रे, छोड दे ना" असं म्हणू शकतो. त्यामुळे मैत्री ही सगळ्यात महत्त्वाची. पण अर्थात प्रेमाशिवाय आपण लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हा प्रवास जसा तू सांगितलास तोच क्रम आहे मैत्रीचा, प्रेमाचा आणि लग्नापर्यंत जाण्याचा. दिग्दर्शक, लेखक दोन्ही एक मोठी धुरा तुम्ही सांभाळली आहे. हं. सिनेमाचं नाव का आहे ह्याचं तर आम्हाला उत्तर मिळालंच आहे. आम्ही खूप इंटरव्ह्यूमधून ऐकलेलंच आहे. तो प्रश्न मी तुम्हाला परत नाही विचारणार की हॅशटॅग असं का, हीच स्टारकास्ट निवडावीशी का वाटते? कारण का जेव्हा पोस्टर लॉन्च झालं ना तेव्हा सुबोध आहे हे तर आम्हाला माहिती होतं, पण तेजश्री असणार आहे की नाही किंवा ते पूर्णपणे गुलदस्त्यामध्येच होतं. ही स्टारकास्ट का निवडावी लागली? ही स्टारकास्ट निवडावी का लागली म्हणजे मी जेव्हा विषय लिहिला तेव्हा माझ्या डोक्यात आलेली पात्र हीच होती. अच्छा. हां, म्हणजे खरंच अगदीच. म्हणूनच त्यांचं सुरुवातीला जेव्हा ओरिजिनल पहिल्यांदी स्क्रिप्ट लिहिली गेली तेव्हा त्या कॅरेक्टरची नावं सुद्धा सुबोध आणि तेजश्री अशीच होती. हां. सो फ्रॉम डे वन या दोघांचाच विचार मी सदैव म्हणजे ह्या सिनेमासाठी केला होता. कारण मला माहिती होतं त्यात जी स्ट्रेट फॉरवर्ड गायत्री आहे तशीच तेजश्री तिच्या आयुष्यात, खऱ्या आयुष्यात आहे. सुबोधचंही तसंच आहे. जितका तो हळवा आणि जितका तो त्याच्या धडपडींवर, त्याच्या एखाद्या जिद्दीने एखाद्या गोष्टीसाठी पेटून उठला तर तो ते जे करण्याची जी त्याची स्वतःची सुबोध म्हणून जी काही एक गुण आहेत त्याचे, तेच काहीसे ह्या पात्रात सुद्धा आहेत. त्यामुळे हे खूप साधर्म्य होतं आणि मी नेहमीच हा विचार करत होतो की इफ अट ऑल ह्यांनी नाही म्हटलं तर बघू काय करायचं, पण मला हीच माणसं हवी आहेत. सो फ्रॉम डे वन इट वॉज डिसाइडेड. नक्कीच. सोबत मला तुला विचारायला आवडेल की मंजिरी आहे तुझी लव्ह स्टोरी सगळ्यांनाच आता माहिती झालं. म्हणजे ते कॉलेजमधलं असू दे, शाळेत वयाचा डिफरन्स असेल, लॉंग डिस्टन्स असेल, त्यानंतर तुमचं लग्न ज्या ठिकाणी तुम्ही भेटला तिकडेच तुमचं झालेलं लग्न.
आत्ताच्या घडीला किंवा आत्ताची जी झेनझी आहे त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे काय यांना काय समजणार आहे, प्रेम काय असतं, लग्न काय असतं, काय कसं असतं ते. कारण का आता ना खूप आधी रिलेशनशिप होतं, पण आता सिच्युएशनशिप आले, त्याच्यानंतर फ्रेंड BFF वगैरे या सारख्या गोष्टी पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने बहरत चालल्या बोलण्यापेक्षा वाढतच चालल्या आहेत. काय मत आहे तुझं त्यावर? काळानुरूप परिस्थिती बदलत असते आणि प्रत्येक वेळेस आपल्या काळात काय घडलं, आपल्या वेळेस काय घडलं, याची तुलना करून आत्ताच्या काळात काय करतायत लोक, असं जर आपल्याला करायला गेलं तर आपलं काहीच जगातच काहीच आवडणार नाही. त्यामुळे ह्या मुलांच्या वाट्याला जी परिस्थिती आली आहे, त्यांच्या वाट्याला जे जग आलं आहे, त्यानुसार ते विचार करतायत, त्यानुसार ते नात्यांचा, त्यांच्या मैत्रीचा, त्यांच्या आयुष्याचा विचार करतायत. कदाचित पुढच्या अजून 20 वर्षानंतर, आणि आता इतक्या सगळ्या गोष्टी वेगाने बदलत आहेत की कदाचित पुढच्या 5-10 वर्षानंतर पुन्हा वेगळा विचार काहीतरी करायला लागतील. ती एक आणि एक फॅशन असते जी काही काळानंतर फिरून परत येते. तशी मला असं वाटतं की जशी कपड्यांची फॅशन असते तशीच ती आज कदाचित त्यांना पटकन एखादी गोष्ट सोडावीशी वाटते, कालांतरानंतर त्यांना त्याही गोष्टीचा कंटाळा येईल आणि एखादी गोष्ट कायमस्वरूपी धरून ठेवावीशी वाटेल. त्यामुळे काळ ठरवत असतो की त्या काळात पिढी कशी वागत असते. बरं, सिनेमाची ना गाणी आउट झाले आहेत. आम्ही सिनेमाचा टीजर बघितला, ट्रेलर बघितला. सोशल मीडियावर खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेम मिळत आहे. मला आवडलं गाण्यामध्ये जीवापाड प्रेम, जे ज्या पद्धतीत तुझं आणि त्या छोटीचं आहे. शूटच्या दरम्यान ना कलाकाराला घराकडे थोडं आपलं दुर्लक्ष होतं. म्हणजे काय असली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात एक वडील म्हणून थोडं दुर्लक्ष होतच होतं. गाणं शूट होताना बॅक ऑफ द माइंड कधी झालेलं असं की अरे यार, ह्या कामामुळे, हे तर आपलं प्रोफेशन आहेच, पण याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात माझ्या मुलांकडे दुर्लक्ष झालं वगैरे असं कधी झालेलं आहे? हो, दुर्लक्ष होतं म्हणजे कारण तू कामामध्ये सातत्याने बाहेर असतोस, तू व्यस्त असतोस, म्हणावा तितका वेळ तू मुलांना देत नाहीस. पण मला असं वाटतं की कदाचित आता मी नसण्याचीच त्यांना जास्त सवय आहे. हां. मी असेल तर त्यांना असं वाटतं की घरात खूप गर्दी झाली आहे, की हा एक नवीन माणूस कोण आला आहे. त्यामुळे ऑफकोर्स त्यांना मिस करतो मी. आणि त्या दोघांच्याही जन्माच्या वेळेस मी पूर्ण सुट्टी काढली होती. अ, पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर मी होतो. पण जशी ती मोठी व्हायला लागली आणि शाळेत जायला लागली, मला असं वाटतं त्यांचं एक विश्व सुरू होतं. बरोबर, पण बरोबर. तरीसुद्धा वर्षातनं काही दिवस आम्ही एकत्र बाहेर जाण्याचे किंवा असे काही गोष्टींचे प्लॅन आम्ही केलेत आणि गेले काही वर्ष आम्ही ते पाळतोय. त्यामुळे रोजच्या ते तर रोज हो. तर शक्य नाही आहे, हं. पण किमान काही दिवस तरी आपण एकत्र राहावं, एकत्र असावं, एकत्र बाहेर फिरायला जायचं. त्यामुळे हे प्लॅन काही वर्ष झाली मी ते यशस्वीपणे राबवू शकतोय. नक्की, नक्की. बरं, मला तुमच्या दोघांना प्रश्न, पण या प्रश्नाचं उत्तर मी आधी तेजस्वीकडून ऐकायला मला आवडेल. प्रेक्षक वर्गानं आपल्या कामावर मनापासून प्रेम करत असतो. म्हणजे सोशल मीडिया थ्रू असू दे, सिनेमा थ्रू असू दे, सगळ्या ठिकाणी. पण हाच प्रेक्षक वर्ग कधी-कधी ना निंदकाचं घर असावे शेजारी असं सुद्धा वागतो. काही प्रमाणामध्ये तो आपल्या लुकला घेऊन ट्रोल करतो, कमेंट्स करतो, किंवा पोस्टरला घेऊन कमेंट्स करतो, किंवा एकंदरीत ॲक्टर किती वयाचा आहे, त्याच्यासोबतची को स्टार किती वयाची वगैरे त्याला घेऊन सुद्धा कमेंट्स करतो. दोघांचा कलाकार म्हणून या सगळ्या निंदकाचं घर असावे शेजारी या कन्सेप्टकडे काय बघण्याचा दृष्टिकोन आहे? एक तर सगळ्यात पहिले तर मी एक ना गोष्ट क्लिअर करते. तुझ्या निंदकाचं घर म्हणतोयस ना, ते घर असावंच शेजारी. पण तू ज्या कमेंट्सबद्दल आणि त्या निंदकाचे घर असावे म्हणून तू ज्या कमेंट्सबद्दल बोलतोयस ना, त्यांना आपण निंदक नाही म्हणू शकत. ते त्याच्या फार पलीकडचे आहेत. त्यामुळे क्रिटिसिझम हे अत्यंत तुम्ही तुमचे संस्कार जपून, तुमची संस्कृती जपून, तुमच्या आईवडिलांनी जे काय तुमच्यावर पेरायचा प्रयत्न केलेला आहे ते जपून जेव्हा तुम्ही क्रिटिसिझम करता तेव्हा ते आम्ही वेलकमच करतो. बरोबर. कारण कलाकार अर्थात कलाकार आहोत म्हटल्यानंतर आम्ही यासाठी तयारच आहोत की जेवढी आमची स्तुती होणार आहे तेवढी निंदा पण केली जाणार आहे. नक्कीच, नक्कीच. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही तुमची भाषा विसरता, तुम्ही तुमचे संस्कार विसरता, तुम्ही फार खालच्या पातळीवर जाऊन काहीतरी बोलता ना, तेव्हा मी कायम सांगते की ते जे काही शब्द तुम्ही उच्चारता ना, त्याच्यातनं तुम्ही आम्हाला नाही, तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. कारण काय आहे, आपण काय बोलतो, आता मी तुझ्याशी बोलतेय तेव्हा मी मला रिप्रेझेंट करते ना. त्यामुळे तुम्ही काय शब्द वापरता, तुम्ही सोशल मीडियावर कशा पद्धतीने रिॲक्ट करता. आज तुम्हाला एक माध्यम मिळालंय रिॲक्ट होण्यासाठी, पण शेवटी रिॲक्ट करताना आम्ही ते कमेंट्स बघू, नाही आवडले डिलीट करू, तुम्हाला ब्लॉक करून टाकायची एक अत्यंत सुंदर सुविधा आहे आमच्याकडे, जी आम्ही करून टाकू. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा तुमच्या आयुष्यातली जी काय 50-100 माणसं आहेत ती पाहत असतात तुम्हाला. त्यामुळे जरा बघा, स्वतःला जरा बरं रिप्रेझेंट करता आलं तर करा क्या म्हणावं. बात आहे. सुधा, तुम्ही काय सांगाल? चला पुढे. बरोबर. जसं आम्ही ट्रेलर वगैरे बघतो, तर दादाला खूप जास्त प्रमाणामध्ये घाई आहे की मला लग्न करायचं. म्हणजे तो पहिलाच आपला शॉट येतो की आई बाबा
तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात, पण यावेळी आता मला लग्न करायचंच आहे. कट थ्रू तुझ्या घरच्या आहे बाबा, की तो मुलगा हो मेरी लडकी को ना आपको आया था वगैरे ते सगळं. किती भारी वाटतं की सिनेमा तर इंटरेस्टिंग आहे, झालाच आहे. काल स्क्रीनिंग सुद्धा झाली. पण मला एक आजच सकाळी कळालं की पहिला मराठी चित्रपट आहे जो नाट्यगृहामध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. काय फिलिंग वाटते की अरे चित्रपटगृहामध्ये तर होतच होतं, पण नाट्यगृहामध्ये सुद्धा आता प्रेक्षक येतात आहेत खूप चांगल्या पद्धतीने. काय सांगाल एकंदरीत? नाही, चांगलं आहे की आपल्याला नाट्यगृह आपली मराठी नाटकांची हक्काची व्यासपीठ आहेत. त्यामुळे तिथे जर मराठी चित्रपटही प्रदर्शित होत असेल, नाटकांच्या पोटावर पाय न आणता, न ठेवता. हो हो. तर जरूर त्याचं स्वागत आहे. ज्या नाट्यगृहांमध्ये खूप कमी प्रयोग होतात किंवा सातत्याने, जसं महाराष्ट्रात पुण्या मुंबईत खूप प्रयोग होतात, पण इतर नाट्यगृहांमध्ये महाराष्ट्रातल्या तुलनेने कमी प्रयोग होतात. त्यामुळे ती नुसतीच तशीच वर्षभर किंवा काही महिने प्रेक्षक न येता उदासपणे कधीतरी आपल्याकडे येतील ह्या अपेक्षेने वाट बघत बसण्यापेक्षा तिकडे जर मराठी चित्रपट रिलीज झाला तर त्या थिएटरला दोन्ही ऑप्शन असेल. ज्यांना नाटक बघायचं आहे ते तिथे नाटक आल्यानंतर नाटक बघतील, ज्यांना चित्रपट बघायचा आहे त्यांच्यासाठी आणि मराठी चित्रपटांसाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होईल. मला असं वाटतं स्वागतार्थ आहे. आता ते कशा पद्धतीने पुढच्या काळात त्याचं नियोजन होतं आहे किंवा कशा पद्धतीने ती योजना यशस्वी होते ते बघायला लागेल, पण आत्ता तरी त्या गोष्टीचं स्वागत आहे. आणि आमचा चित्रपट या माध्यमातून रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट आहे, याचा आनंदच आहे. आणि मी तर बोलेन की आता याच्यापासून ती परंपरा सुरू झालीच पाहिजे. चांगलं आहे. सिनेमागृहामध्ये तर होतच होतं, पण तेवढा चांगला प्रतिसाद असेल परत नाट्यगृहामध्ये परत तर हां, डबल अंडरलाईन की नाटकाच्या पोटावर पाय न पाय न ठेवता. नाटकाचा प्रयोग नसेल फक्त आणि फक्त तेव्हाच. नक्कीच नक्कीच. मला आनंद सर तुम्हाला विचारायला आवडेल, शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. कलाकार तर भरपूर सांगतात की का चित्रपट पाहावा, त्यांच्याकडून अपील खूप सुद्धा येतं. दिग्दर्शक, लेखक म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून #तदेव लग्नम का? का पाहावा? येस. हॅशटॅग तदेव लग्नम ह्या कारणासाठी पाहावा कारण तो तुमच्यातला विषय आहे. डेफिनेटली ह्या भावना बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कोणत्याही वयातला असू देतो येऊन गेलेल्या आहेत किंवा त्या येणार आहेत. हां, आणि तुम्हाला ही पात्र तुमची वाटणार आहेत. तुम्ही तिथे तुम्हाला स्वतःला दिसणार आहात ह्याची मला खात्री आहे. म्हणून तुम्ही डेफिनेटली पहा आणि ते रिलेट होतंय की नाही सांगा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी तर थांबतो. 20 तारखेला आपला सिनेमा येणारच आहेत. 2 ते 3 दिवस आहे. आज 17 तारीख आहे. 18, 19, 20 नंतर येणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.